मित्रांनो, कधी विचार केलाय का की समुद्रावर उठणारी लाट नेमकी कुठून येते आणि जेव्हा ती लाट विरून जाते तेव्हा ती नेमकी कुठे जाते? आपण म्हणतो लाट जन्मले आणि लाट मेली, पण खरा खोलवर विचार करा, तिथे पाणी सोडून दुसरं काही होतं का? असंच काही आपल्या आयुष्याबद्दल आहे. आपण जन्माला येतो, वाढतो, शेवटी संपतो असं आपल्याला वाटतंय, पण माऊली ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये असं काही सांगून गेले, जे ऐकल्यावर तुमचा मृत्यूचा आणि जीवनाचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या अध्यायातील 105वी ओवी, जिथे माऊलींनी सत्य आणि भास यामधील फरक एका अप्रतिम उदाहरणाने स्पष्ट केला आहे. व्हिडिओला पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या या इतर संतांच्या विचार, अध्यात्म आणि ज्ञानेश्वरीतील गूढ अर्थ समजून सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माऊलींचा हा अमृत अनुभव तुमच्यापर्यंत रोज पोचत राहील. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगकार जाहले, तरी कवनके जन्मले म्हणून तेथ. हा अध्याय दुसरा आहे, ज्याला सांख्ययोग म्हटले जाते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन जेव्हा शोकाकुल झाला तेव्हा श्रीकृष्ण त्याला आत्म्याचे अमरतत्व समजून सांगत आहेत. आत्मा मरत नाही आणि जन्मतच नाही हे पटवून देण्यासाठी माऊलींनी हे लाटांचे उदाहरण दिले आहे. माऊली म्हणतात, जैसे पवने तोय हलविले. तोय म्हणजे पाणी. समजा एका स्थिर सरोवर आहे. जोपर्यंत हवा शांत आहे तोपर्यंत पाणी सपाट आणि स्थिर आहे, पण जसा वाऱ्याचा झोत येतो तसा पाण्यावर तरंग निर्माण होतात. आपल्याला काय दिसतंय? लाटा. आपण म्हणतो, बघा किती मोठी लाट आली, पण विचार करा, त्या लाटेत पाण्याव्यतिरिक्त दुसरं काही आहे का? लाट म्हणजे फक्त पाण्याचा एक विशिष्ट आकार. वारा आला म्हणून पाणी हललं आणि त्याला तरंगाकार प्राप्त झालं. इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी जे कायम असतं आणि वारा म्हणजे ती माया आणि शक्ती, ज्यामुळे आकार बदलतो. आपल्या आयुष्यात हेच घडतं. परमात्मा किंवा चैतन्य हे पाण्यासारखं स्थिर आहे, पण वासनांचा किंवा कर्माचा वारा सुटला की त्या देहाच्या लाटा उठतात. आपण देहालाच मी समजतो. जशी लाट आली की आपण म्हणतो लाट जन्माला आली, तसंच देह दिसला की आपण म्हणतो माणूस जन्मला. पण माऊली प्रश्न विचारतात, तरी कवनके जन्मले? नक्की कोण आणि कधी जन्माला आले? या भागात आपण समजून घेऊया की आपण कशाला जन्म म्हणतो. जेव्हा लाट वर येते तेव्हा पाणी वाढत नाहीत, आणि जेव्हा लाट खाली बसते तेव्हा पाणी कमी होत नाहीत. पाण्याचे प्रमाण तितकेच राहते. मग आपण लाटेचा जन्म का साजरा करतो? आपल्याला फक्त आकार दिसतोय, द्रव्य दिसत नाही. सोन्याचे दागिने अनेक असतात, अंगठी, हार, वाकी, पण सोनार, त्यात फक्त सोने पाहतो. आपण मात्र दागिना पाहतो. दागिना मोडला तरी सोने मरत नाही. तसंच देह गेला तरी आत्मा संपत नाही. कारण मृत्यूचे भय का वाटते? आपण स्वतःला लाट समजतो. आपल्यातला भीती वाटते की आपण विरून जाऊ, पण ज्या दिवशी आपल्याला समजेल की मी लाट नसून पाणीच आहे, त्या दिवशी मृत्यूची भीती कायम निघून जाईल. माऊली या ओवीत सांगतात की आपण सांगा पाहू, त्या लाटेत दुसरं काही जन्माला आलंय का? उत्तर आहे, काहीच नाही. पाणीच लाटेच्या रूपाने प्रगट झाले, तसंच ईश्वरी चैतन्यच माणसाच्या रूपाने प्रगट झाले. मग मरतं कोण आणि जगतं कोण? हा सर्व खेळ मायेचा आहे. ही ओवी फक्त तत्वज्ञान नाही तर जगण्याची कला आहे. जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा समजायचं की ही दुःखाची लाट आहे. ती पाण्यावर उठल्या आणि पाण्यातच विरणार आहे. मी या लाटांपेक्षा वेगळा आणि शांत समुद्र आहे. मी कुणीतरी वेगळा आहे. हा अहंकार म्हणजे एक वेगळी लाट आहे असं समजण्यासारखं आहे. ज्या क्षणी समजेल की आपण सर्व एकाच चैतन्याच्या भाग आहोत, त्या क्षणी द्वेष संपतो. लाट उंच गेली म्हणून पाणी गर्वाने फुगत नाही, आणि लाट खाली बसले म्हणून पाणी रडत नाही. आपल्या जीवनातही चढ उतार येणारच, पण आपण मूळ स्वरूपात स्थिर राहायला हवे. तर मित्रांनो, माऊलीच्या या एका ओवीने आपल्याला स्पष्ट
केलं की जन्म आणि मृत्यू केवळ आकाराचे बदल आहेत. जसं लाट आणि पाणीच, तसं आपण म्हणतो ते अविनाशी चैतन्य आहे. हा दृष्टिकोन आपण ठेवला तर कुरुक्षेत्रावरचा अर्जुन जसा युद्धाला तयार झाला, तसे आपणही जीवनाच्या संघर्षाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकू. ज्ञानेश्वरीतील ओवी आपल्याला सांगते की मृत्यू हा अंत नसून तो एका स्वरूपाचा दुसऱ्या स्वरूपात झालेला बदल आहे. कौवनके जन्मले, खरं तर कुणीच जन्मत नाही आणि कुणी मरत नाही. जे आहे ते फक्त आणि फक्त ते एक तत्व आहे. तुम्हाला माऊलींचा हा दृष्टांत कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःला लाट समजता की पाणी? हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ मनाला भिडला असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच सखोल ज्ञानेश्वरी चिंतनासाठी पाहत राहा आमचे चॅनल. भेटूया पुढच्या भागात नवीन एका ओवीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.